प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि आजच्या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. प्रियजनांनो, काय आपण एसटीनं प्रवास केलेला आहे का? बऱ्याच वेळेस आपण एसटीनं प्रवास केला असेल, सार्वजनिक वाहनानं बऱ्याच वेळेस प्रवास केला असेल, परंतु आम्ही कधी असं पाहिलेलं आहे का की एखादा प्रवासी त्याचं जड साहित्य जे आहे, त्याचं जे सामान किंवा जे काही साहित्य तो घेऊन प्रवास करत आहे, हे सर्व साहित्य एसटी मध्ये बसल्यानंतर सुद्धा आपल्या डोक्यावर घेऊन तो बसमध्ये वाहनामध्ये बसतो किंवा बसमध्ये बसतो आणि मग तो भार एसटी मध्ये बसल्यानंतर सुद्धा वाहत असतो? नाही. प्रियजनांनो, त्याचप्रमाणे आपण देवामध्ये असताना आपलं वज आणि आपला भार वाहणं हे कितपत खरं आहे? प्रियजनांनो, आपलं बर्डन, आपलं ओझ विश्वासाने देवावरती टाका. चिंता वाहू नका, बर्डन घेऊ नका. साहित्य डोक्यावरच ठेवून बसमध्ये बसण्याची आवश्यकता नाही. तसंच भार, सर्व प्रकारचा भार आमच्या जीवनामध्ये असलेला प्रत्येक ओझ हे आपल्या परमेश्वरासंगती चालत असताना स्वतःवर घेऊन चालण्यात काही अर्थ नाही. परमेश्वराजवळ तो भार आपण सोपवूया. भार आम्ही जर देवावर सोपवला किंवा देवाच्या हातात दिला तर तो पुन्हा तो परमेश्वराच्या हातातून आपल्याकडे आम्ही घेऊ नये. तो भार परमेश्वर वाहणार आहे, तो भार परमेश्वर पूर्ण करणार आहे. म्हणून आजचं मनन आणि चिंतन जे आहे ते 1 पेत्र 5 अध्याय 7व्या वचनामध्ये आहे. आपला सर्व भार त्याच्यावर टाक, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रियजनांनो, काय मी उदाहरण सांगितल्याप्रमाणे आपलं ओझ घेऊन आज आम्ही परमेश्वरासंगती चालत आहोत काय? ओझ देवावरती द्या. देवाचं वचन आपल्याला सांगतो, देव हे सांगत आहे, दुसरं कोणी नाही. परमेश्वर सांगत आहे की आपला सर्व भार त्याच्यावर टाका. देवाचं वचन असं सांगत आहे. प्रियजनांनो, आम्हाला बऱ्याच गोष्टींची अडचणी असतील. आर्थिक अडचणी तर सर्वकडे आहेत. आर्थिक अडचणी आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, वेगवेगळ्या काळजी आहेत, मुलांच्या काळजी आहेत, सर्व प्रकारच्या काळजी आहेत. आपण हे सर्व एकट्याने वाहण्याचा प्रयत्न कदापि करू नये. आणि त्यामुळे आमचं मन थकून जाऊ शकतं, दुःखी होऊ शकतं, अडचणीत येऊ शकतं, वीक होऊ शकतं, आजारी होऊ शकतं. प्रियजनांनो, देवाचं वचन पहा. तुमचा सर्व भार, तुमचं सर्व ओझ माझ्यावर टाका. ही जर रेडी टू टेक अ बर्डन्स. प्रियजनांनो, देवाला आपल्या जीवनातील मोठ्या समस्यांचीच केवळ नाही तर छोट्या छोट्या चिंतांची ही काळजी आहे. फक्त मोठीच चिंता असली तरच तो देव ती चिंता वाहील असं नाही. आमच्या जीवनातील छोटीतली छोटी चिंता सुद्धा परमेश्वराला माहित आहे आणि त्याची तो काळजी करत आहे. आपण जेव्हा आपला भार देवाकडे सोपवतो ना, त्यावेळेस परिस्थिती परमेश्वराच्या हातात जाते. आणि जेव्हा परिस्थिती परमेश्वराच्या हातात जाते, ती बदलल्याशिवाय देव राहत नाही. कारण ती बदलणारा केवळ सामर्थ्यशाली परमेश्वरच आहे. आपल्या मनाला देवाची शांती देणारा केवळ देवच आहे. आपल्या मनाला मनशांती देणारा केवळ परमेश्वरच आहे. प्रियजनांनो, आजच्या संदेशामध्ये, आजच्या वचनामध्ये म्हणण्यात आले की आपला सर्व भार त्याच्यावर टाक, कारण तो तुमची काळजी घे. काळजी घेणं हे त्याचा गुण आहे. आम्हा पामरांच्यावरती प्रेम करणं हे त्याचे गुण आहे, गुण वैशिष्ट्य आहे हे परमेश्वराचं. आमची काळजी करतो. आपल्याला तो दिसत नाही, परंतु तो आमची काळजी करत आहे. आम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही, पण तो आमची काळजी घेत आहे. आमच्या काळजी त्याच्यावर टाकण्यासाठी आपण शिकूया. आमची सर्व चिंता त्याच्या आहेत हे आम्ही समजून घेऊया. आमच्या सर्व चिंतांना आपण देवाच्या हातात सोपूया, जेणेकरून आम्हाला शांतमय जीवन मिळेल, जेणेकरून आम्हाला शांततेचं जीवन लाभेल. आमच्या शांततेच्या जीवनाला आज आम्ही नाकारू नये. ते आमच्या हातात आहे, आमच्या जवळ आहे. कारण आम्ही जर ह्या सर्व चिंता बाळगू, संगती घेऊन चालू, तर आम्हाला मनशांती प्राप्त होणार नाही. परंतु जेव्हा आम्ही म्हणू की होय प्रभू, या चिंता तुझ्या देखील आहेत, मी ह्या तुझ्यावर सोपवत आहे, यासाठी की तू त्याची काळजी घे, आपल्याला परमेश्वर मार्गदर्शन करेल. आपल्या चिंता परमेश्वर वाहील. आपल्याला मनशांती प्राप्त होण्यासाठी एक समाधान, एक धीर प्राप्त होईल. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही आपल्या चिंता, आपला सर्व भार त्याच्यावर टाकूया.
कारण तो आमची काळजी घेतो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेतो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.